शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीने मोफत कर्करोग जागृती शिबिराचे आयोजन. शिवसेना शाखा कोपर डोंबिवली पश्चिमच्या व इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माजी नगरसेवक श्री रमेश म्हात्रे यांच्या राजाई टॉवर येथील कार्यालयात कॅन्सर जागृती शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी माजी नगरसेवक श्री विश्वनाथ राणे आणि माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी हजर होत्या. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी शिबिराला हजेरी लावली होती. कॅन्सर हा वेळेवर उपचार केले तर बरा होऊ शकतो. शिबिरात तोंडाच्या आणि घशाची तपासणी व महिलांची आणि पुरुषांची शारीरिक तपासणी तज्ज्ञ डॉक्टर व टेक्निशियन यांनी केली व तज्ज्ञ डॉक्टर्सने मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा प्रमुख चंद्रशेखर खेडेकर, अंकुश उतेकर, विजय राणे, मिलिंद म्हात्रे, अजय भरवाडा, रमेश चिपकर, राकेश जुईकर आणि महिला शाखा प्रमुख भागीरथी माने, हिराभाभी वाघेला, स्वप्ना शहा, प्रीती अहिरे, सुरेखा कनोजिया, रिया घाडगे, सेजल जेठे आणि दीपा कदम या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रतिनिधी रवी जाधव, कोतापकर. तर आज काय सांगाल, आज जे तुम्ही उपक्रम राबवताय, सामाजिक उपक्रम, त्या बाबतीमध्ये काय सांगाल? कोणकोणत्या निदानाची तपासणी होणार आहे? आजच्या दिवशी शिवसेना शाखा कोपर रोड, कोपरगाव, जुने डोंबिवली आणि शास्त्रीनगर शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून जी इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे अतिशय महागडी अशी तपासणी असते कॅन्सर रोगाची, या चारही शाखांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी 3 प्रकारच्या तपासण्या होतील. ज्याला कॅन्सर असेल किंवा कॅन्सर होण्याची शक्यता कधी असेल किंवा कोणाला कॅन्सर कधी व कुठल्या वर्षापर्यंत होणार नाही अशा प्रकारच्या तपासण्या आहेत. आणि जर कोणाला कॅन्सर असेल तर त्याच्याविषयी मोफत उपचार पद्धती कशी, कुठे मिळेल, काय मिळेल याची सर्व माहिती या शिबिरामध्ये देण्यात येईल. आणि या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ डॉक्टर असेल त्या तपासणी करणार रुग्णांची. आणि म्हणूनच सर्व लोकांना याचा फायदा व्हावा, परिसरातील गरीब लोकांना आणि गरजू लोकांना, त्यासाठी या शिबिराचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी आयोजन करण्यात आलेलं आहे. आज महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे वेगवेगळ्या प्रकारचं. त्या बाबतीत तुम्ही महिला एक नगरसेविका, त्याप्रमाणे तुम्ही सर्वसामान्य महिलांना तुम्ही काय उपदेश द्याल, म्हणजे कशा प्रकारे त्याच्या फ्रिक्वेन्सी पाहायला पाहिजे? आज कोपर रोड शाखेतर्फे रमेश म्हात्रे यांच्या कार्यालयाच्या इथे आज जे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी जी आयोजित केली आहे त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करते की आज बऱ्याचशा महिला असतात त्या भीतीपोटी, लाजेपोटी कॅन्सरची जी प्राथमिक तपासणी असते, जो आता कॅन्सर एक मोठा रोग आहे, तर त्या भीतीपोटी त्या जात नाही. पण आता कसं स्थानिक लेवलला ह्यांनी हे कॅन्सरचं जे शिबिर आयोजित केलं त्याच्यामुळे इथल्या जवळपास गरजू महिला असतील त्या चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं. कारण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाण्यात महिलांना भीती वाटते या रोगाबद्दल, तर अशा शिबिरांमुळे महिला इथे येऊन त्या शिबिराचा, आणि आपण बघत असाल की आज भरपूर महिला इथे आहेत ज्या या शिबिराचा लाभ घ्यायला इथे आलेल्या आहेत. आणि मला सर्वांना विनंती आहे, सर्व महिलांना, की त्यांनी आपली प्राथमिक चाचणी करून घ्यावी की जेणेकरून पुढे त्यांच्या आरोग्याला संभाव्य धोका असेल तो प्राथमिक लेवललाच त्यांना कळेल आणि त्याच्यावर उपाययोजना करता येतील. पॅनल क्रमांक 24 आयोजित आजचं हे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या मार्फत कॅन्सर चेकअप आहे. खरं म्हणजे आज जगामध्ये कॅन्सरचा मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. याच्यामध्ये आपला देशसुद्धा मोठ्या प्रमाणात कॅन्सर बाधित रुग्ण आहे. पण लोकांमध्ये आजही कॅन्सरविषयी भीती आहे. योग्य वेळेत जर कॅन्सरच्या चाचण्या झाल्या आणि तपासणी झाली आणि डिटेक्ट झाला तर कॅन्सर फर्स्ट स्टेजमध्ये, सेकंड इवन थर्ड स्टेजमध्ये सुद्धा चांगला होतो. मात्र योग्य वेळी तपासण्या करणं गरजेचं आहे. विशेष करून महिलांना युट्रस किंवा
तुमच्या स्तनाचा आजाराचं पण प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर आजच्या या कॅम्पच्या माध्यमातून एक चांगली सुविधा रमेश म्हात्रेजी असतील आणि आमच्या सगळ्या टीमने देतो आणि याच्याही पुढे वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक तपासण्या आणि लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आम्ही बांधील आहोत आणि या पद्धतीत आम्ही काम करत राहू. आजच्या तपासणीत जर कोण डिटेक्ट झालं तर पुढच्यासुद्धा तपासण्या करून त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी सुद्धा आमच्या माध्यमातून मदत होणार आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.